नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत अनोखी सफर ही कादंबरी. या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आज आपण या कादंबरीचा 12वा भाग ऐकणार आहोत. रात्री जेवण उरकल्यावर मण्या आणि दिगू दोघेच अंगणात गप्पा मारत बसले होते. नमी आईजवळ स्वयंपाकघरात लुडबुड करत होती. बाहेर अंगणात चंद्राचा शीतल प्रकाश पडला होता. चांदण्याचा शिडकावा झाल्याने आजूबाजूला जणू चंदेरी वर्ख लपेटला गेल्यासारखे वाटत होते. शेणाने सारवलेल्या नितळ अंगणात दिगू आणि मण्या सतरंजी टाकून लोळत होते. लोळता लोळता गप्पा मारत होते. मण्या, सकाळी त्या खडकाळ किनाऱ्याजवळ एवढा टक लावून तू काय बघत होतास रे? दिगूने विचारले. दिगूचा प्रश्न ऐकताच मण्याने स्वतःच्या मनाची तयारी केली. त्याने त्याच्या मनात दडवून ठेवलेले गुपित त्याला सांगायचे ठरवले. आता ती संधी आयतीच चालून आल्याने मण्या सरसावून बसला. आजूबाजूला नजर टाकून आपले बोलणे कुणी ऐकत नाही ना याची त्याने खात्री केली. मग दिगूला अगदी हलक्या आवाजात तो बोलला. दिगू, मी तुला एक गुपित सांगणार आहे, पण ते तू कुणालाही सांगणार नाहीस ना? मण्याचे बोलणे ऐकून दिगू सुद्धा सावरून बसला. कानात प्राण आणून तो मण्याचे गुपित ऐकायला तयार झाला. दिगू, मी काय म्हणालो ते ऐकले ना? हो रे, ऐकले. तू गुपित सांग आधी. पण तू कुणाला सांगणार नाहीस ना? नाही सांगणार रे. मग मण्याने पुन्हा आजूबाजूला पाहिले. त्यांच्या आसपास कोणीच नव्हते. मण्याने दिगूला हळू आवाजात मनात साठवून दडवून ठेवलेले गुपित सांगायला सुरुवात केली. दिगू, मी तुला सारं काही सांगतो, पण त्या अगोदर तू मला एक सांग. तुम्ही त्या खडकाळ किनाऱ्याकडे जायला का घाबरता? मला नक्की नाही सांगता यायचे, पण एकदा आजीच्या तोंडून मी ते गुपचूप ऐकले होते. काय ऐकले होते? आजी आमच्या एका दूरच्या नातेवाईकाला सांगत होती की त्या खडकाळ किनाऱ्याजवळ समुद्रातले विचित्र जीव असतात. ते जीव तिथे जाणाऱ्याला समुद्रात खेचून नेतात, पुन्हा त्यांना सोडत नाहीत, आणि म्हणूनच आम्ही सगळे तिथे जायला घाबरतो. मन्या, मला एवढंच माहिती आहे. आता तू तुझे गुपित सांग बघू. दिगूने किनाऱ्याजवळ न जाण्याचे कारण सांगितले. मण्याचा अंदाज अगदी तसाच होता. मत्स्य मानवांमुळे किंवा शार्क माशांमुळेच तिथे कोणी जात नसावेत हा त्याचा आडाखा बरोबर ठरला होता. दिगू, त्या खडकाळ किनाऱ्याजवळ मी तू सांगितल्याप्रमाणे विचित्र जीव पाहिला. मण्याने गुपित फोडले. काय सांगतोस काय मण्या? खरं बोलतोस ना की मी म्हटलं म्हणून माझीच फिरकी घेतोस? दिगूने विस्मयाचकित होऊन विचारले. अरे, अगदी खरं सांगतोय मी. तू सांगितलेला प्राणी मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलाय. दिगू काहीच न बोलता त्याच्याकडे नुसता आ वासून बघत होता. दिगू, अरे असा काय बघतोस माझ्याकडे? मी खरं तेच सांगतोय. मण्या दिगूला गदागदा हलवत बोलला. हा, हो हो, पण मग त्या प्राण्याने तुला काहीच नाही केले? त्याने तुला समुद्रात ओढून नाही नेले? दिगू त्याच्या मस्तकात भनभनणारे प्रश्न मण्याला विचारू लागला. मण्याने दिगूला सविस्तर सगळी घटना सांगितली. अगदी बारीक सारीक तपशील देऊन त्याने दिगूच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अगोदर पाहिलेला मत्स्यमानव, दुसऱ्या दिवशी पाहिलेली मत्स्यकन्या, शार्क मासा यांची सारी हकीकत त्याने दिगूला सांगितली. त्यानंतर मत्स्यकन्येला केलेली मदत, तिने दिलेला निरोप, तिने आपल्यासारखे बोलणे या गोष्टीही मण्याने दिगूला सांगितल्या. त्या ऐकून तर दिगू फार भंजाळून गेला. दुसरे कोणी जर हे सांगितले असते तर त्याचा विश्वास बसला नसता, पण मण्यावर त्याचा विश्वास होता. तो खोटे बोलणार नाही याची त्याला खात्री होती. मण्याने सांगितलेले रहस्य मनात ठेवून दिगू झोपी गेला. पण रात्रभर त्याच्या स्वप्नात मत्स्य मानवांनी अगदी धुमाकूळ घातला होता. दिगू सकाळी लवकर उठला. मण्याही त्याच्याबरोबर जागा झाला. दात घासत घासत ते घरापासून बरेच दूर चालत आले. समोर निळाशार समुद्र अजून झोपलेल्या बाळासारखा शांत वाटत होता. त्याच्यावरून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत दिगू आणि मण्या एकमेकांशी कुजबूज करत होते. मण्या, खरंच त्या प्राण्याने तुला काही केले नाही? न राहून दिगूने पुन्हा मण्याला विचारले. हा, काहीच केले नाही. उलट मी त्या मत्स्यकन्येची मदत केली म्हणून तिनेच माझे आभार मानले. पण मग आजी सांगत होती ते काय खोटे होते का? कुणास ठाऊक. पण बरं का दिगू, कदाचित आजी त्या शार्क माशाबद्दल बोलत असावी, कारण शार्क माशाच्या तावडीत सापडलेला बहुधा जिवंत राहत नाही. त्या शार्क माशाच्या भीतीनेच कोणी तिकडे जात नसावेत. मग त्या मत्स्यकन्येचे काय? आजीने वर्णन केलेला प्राणी अगदी तिच्यासारखाच होता. शार्कसारखा नाही, आणि आमच्या या भागातील समुद्रात कधीच शार्क दिसलेला नाही. आज तू सांगतोयस तोच पहिला अनुभव असावा.
जर इथल्या समुद्रात शार्क असते तर मग आपण इतके निर्धास्त समुद्रात पोहायला गेलो असतो का? आजीने आणि बाबांनी आपल्याला इकडे येऊच दिले नसते. दिगू त्याच्या शंका मण्यासमोर मांडत होता आणि मण्या शांतपणे ते ऐकत होता. उषा मावशीने आंघोळीला बोलावताच ते दोघे घरी आले. तो दिवस असाच गेला, अगदी रिकामा रिकामा. समुद्रावर पोहायला जायचे मण्याचे धाडस होईना. त्याच्या डोळ्यासमोर सारखा तो भला मोठा शार्क यायचा. त्याच्या भीतीने मण्याने समुद्राचे नावच टाकले. पण नमीला कुठला आलाय दम? तिला वेगवेगळ्या प्रकारचे शिंपले, शंख, दगड जमवण्याचा जणू छंदच लागला होता. तिचे समुद्राकाठी जायचे टुमणे सुरूच होते. त्या दिवशी मण्याने तिला तिकडे जाण्यापासून रोखले. नमी त्याच्या या वागण्याने गोंधळली होती. नेहमी समुद्राकडे पळणारा दादा आज का मागे सरकतोय तिला कळेना. मण्याच्या नकाराने ती गप्प बसली. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा समुद्रावर जायचा लकडा सुरू झाला. तिच्या हट्टापुढे मण्याने हार मानली आणि तो समुद्रकिनारी जायला तयार झाला. आज ते आंघोळ करणार नव्हते, समुद्रात पोहणार नव्हते, फक्त समुद्रकिनारी फिरणार होते. खडकाळ भागाकडे तर नजर उचलून बघायची सुद्धा नाही असे मण्याने स्वतःलाच बजावले होते. नमी समुद्राच्या पाण्याच्या अगदी जवळ शिंपले हुडकत होती. मण्या कंटाळून किनाऱ्यावर बसला होता. दिगू नारळाच्या झाडावरचा नारळ काढण्यात गुंतला होता. तो सरसर एका नारळावर चढत होता. एवढ्यात नमीला एक भला मोठा शंख दिसला. तो शंख पाण्याच्या फार जवळ होता. तो शंख घ्यायला नमी धावली आणि त्याच वेळी एक जोरदार लाट सुसाटत किनाऱ्याकडे आली आणि काही काळाच्या आत त्या मोठ्या लाटेने नमीला समुद्राच्या पोटात ओढले. नमीला ओरडण्याची सुद्धा संधी मिळाली नाही. मित्रांनो, या कादंबरीचा पुढचा भाग ऐकूया उद्या.